धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड द्वारा. बघा ग्राफीन वर्ल्ड न्यूजवर. फुलाचा परछाव करा आणि पुढे या इकडे चला चला चालत या. जय भीम. जय भीम या. शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. आता आपण सामूहिक सर्व या धम्म आपल्या दारी या विचाराची रोहिणी करणारे, रोहिणीला मदत करणारे सुरेंद्रजी सोनटक्के यांनी काही मंडळी सोबत आपण एकत्र बसलो आणि आपल्या आडोशी पडोशी राहणाऱ्या आपल्या धम्म बांधवाशी, ज्या बांधवांच्याकडे बाबासाहेब बुद्धांचा फोटो आहे, बाबासाहेब बुद्धांच्या विचाराला ते आपल्या कुटुंबात किंवा स्वतः आचरणात आणतात असे म्हणतात, त्यांच्या घरापर्यंत आपण जावं. आणि आज ही आपली जी धम्म आपल्या दारी जाणारी 5वी किंवा 6वी आपली अशी आजचा कार्यक्रम आहे. आपण आल्याबरोबर ठरवलेलं आहे की वेळेचं आपल्याला बंधन आहे. 8:30 वाजता सर्व धम्म बांधव विज्ञाननगर गार्डन जवळ म्हणजे माझ्या घराजवळ आली आणि तेथून सरळ आपण
सुरेंद्र सोनटक्के यांच्या घरी 9:03 असताना त्यांच्या दारावर आलो. ठरवल्याप्रमाणे 9 ते 10 आपला धम्मचर्चेचा परिचयाचा हा आपण ठरवलेला इतरांसमोर एक आदर्शाचा प्रतीक आहे की बुद्ध बांधव कशा प्रकारे आपले जीवन जगतात. आल्याबरोबर आपण त्यांनी आमचा सत्कार सन्मान केला. आम्ही इथे आल्यानंतर धम्मवंदना घेतली, बुद्ध वंदना घेतली, संघ वंदना घेतली आणि पंचशीलाचं पालन कसं करावं की पंचशील काय आपण सांगितलं. सर्वात प्रथम आपण म्हणालो की बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. तथागत नेहमी तुमच्या जीवनाला जर परिवर्तन करायचंय, बदल करायचा आहे, सुशोभित जीवन जगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बुद्धीचा विकास करणे गरजेचं आहे. तुमच्या बुद्धीचा विकास कोणी करणार नाही, कोणती एक आघात शक्ती नाही, ती शक्ती तुमच्या जवळ आहे. त्या शक्तीचा वापर करण्यासाठी तुम्हाला स्वतःला एकदा तथागत बुद्धांकडे विचारण्यात प्रश्न केला. एकाने विचारलं की तथागत आपला जीवनसाथी कोण आहे. त्यावर त्यांनी म्हटलं, जो प्रश्न करणारा म्हणाला, बायको नाही, आई नाही, मुलगा नाही, मग आहे कोण. तर तो तुमचा शरीर आहे. तुमच्या शरीरावरच तुमचा जीवनसाथी आहे. त्या शरीराला कशी वळण लावायची. जर सकाळी बरोबर 5 वाजता उठायची सवय लागली तर तो शरीर बरोबर म्हणते 5 वाजता उठ. तो शरीर म्हणाला की आपल्याला वंदना घ्यायची, त्याशिवाय बाहेर पडायचं नाही, तर बरोबर तुम्ही उठल्यानंतर आंघोळ पाणी केल्यानंतर वंदना करू शकता. म्हणजे सर्वात महत्वाचा तुमचा जवळचा मित्र जीवनसाथी कोण असेल तर ते तुमचा शरीर आहे. त्यामुळे त्या शरीरावर तुम्ही हे करावं अशा प्रकारचं त्यांनी हे दिल्या गेलेलं आहे. त्यामुळे आपण बुद्धांनी ते सांगितलं की आधी तुम्ही तुमचा विकास करा आणि विकास करण्यासाठी त्या बुद्धीचा सातत्याने स्मरण करा. काय स्मरण करा. बुद्धम शरणम गच्छामि याचा अर्थ असा, अशी बुद्धी विकसित कर, अशी बुद्धी विकसित कर. त्या बुद्धीचा वापर ज्या जनांसाठी, ज्या देशांसाठी, ज्या समाजांसाठी, ज्या कुटुंबासाठी होईल त्याचा कल्याणच होईल. म्हणून बुद्धाचा मार्ग ज्या ज्या समाजाने, ज्या ज्या देशांनी स्वीकारलेला आहे तो बलशाली देश झालेला आहे, सुखी संपन्न देश झालेला आहे. आणि सर्वात विज्ञानवादी बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे. कोणत्याही एकाही कर्मकांडात कोणत्याही नाही. प्रत्यक्षरित्या आता आपण पाहिलं असेल, सुरेंद्र सोनटक्केच्या घरी आगपेटीचा ना वापर करता त्यांनी लायटरचा वापर केला आणि लायटरने आपण ते जी काही मेणबत्ती आहेत, बाकीच्या उदबत्ती आहेत त्याला प्रज्वलित केलं. म्हणजे आपण विज्ञानाला मानणारी माणसं आहोत, विज्ञानवादी आहोत. पण विज्ञान आपल्या घरापर्यंत पोहोचले का देवानी, धर्मानी, कर्मानी कोणत्याही यांनी हा लायटर निर्माण केलेला नाही. हा लिटार विज्ञानाने केलेला आहे. म्हणजे आपण सदा आपला धम्म हा विज्ञानवादी आहे. कोणत्याही कर्मकांडामध्ये त्याचा नाही. म्हणून तुमची बुद्धी अशी विकसित होऊ दे, त्या बुद्धीचा वापर जनकल्याणासाठी हो. म्हणून जगाला बुद्धांची गरज आहे, जगाला युद्धाची गरज नाही. वारंवार लोक सांगतात की हा जगांमध्ये जो आक्रोश चाललेला आहे, आक्रोशाला मुक्त करायचा असेल तर बुद्ध हवा आहे. जर बुद्ध हवा असेल तर बुद्धाची सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून करणं गरजेचं आहे. बुद्ध जीवन जगण्यासाठी आज जो देशातला कलह आहे तो समाजात, कुटुंबात सुद्धा कलह आहे. घराघरांमध्ये नवरा बायकोचं पटत नाही, मुलाचा बापाशी पटत नाही, आईशी पटत नाही. आज घरांमध्ये सर्व गोष्टी सुख संपन्न आहेत. प्रत्येकाच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे. पूर्वीची स्थिती नव्हती की बाबासाहेबांच्या जो कालखंड होता त्यावेळेस आपल्याला राहायला घर नाही, घालायला कपडे नाही, झोपडी नाही, पैसा नाही. साऱ्या गोष्टीने आपण सर्व कठीण परिस्थितीतून सामना करत होतो. म्हणून ते आपल्या मुख्य गरजा होत्या. आज आमच्या पूर्ण गरजा मुक्त झाल्या आहेत. आता घरात सर्व गोष्टी असताना सुखी संपन्न कुटुंब कसा निर्माण होईल त्यासाठी धम्माची गरज आहे. घरात सुखवा विचार आणण्यासाठी धम्माची गरज आहे. म्हणून धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. आपण बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि. धम्म म्हणजे 5 शिलाचं पालन करायचं आहे. 5 शील कोणते. पानातिपाता वेरमणी शिका पदम समाधियानी, अदिन्नदाना वेरमणी शिका पदम समाधियानी, कामेषु मिच्छाचारा वेरमणी शिका पदम समाधियानी,
मुसावादा वेरमणी शिका पदम समाध्यानी सुरा मेर मज्जे प्रमादखाना वेरमणी शिका पदम समाध्यानी. या जगांमध्ये पाच शिलाचा जो पालन करेल तो जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती होईल. एकदा काय झालं, तथागत बुद्धांकडे एक माणूस आपली समस्या घेऊन आला. तो समस्या काय होती? तथागत, मी घरात गेलो तर माझ्या बायको पुराशी काहीच पटत नाही. बायको अंगावर येते, पोरगा अंगावर येते, काय करावं काही मला सुचतच नाही. घरातून मी त्या परिस्थितीतून बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर मला वाटतं चला आपण आपल्या मित्रमंडळीकडे जावं, त्यांच्याशी हितगुज करावं. पण मित्रमंडळी माझी एवढी टिंगल करतात तथागत त्यांच्या तिथेही बसणं शक्य नाही. मग तथागत म्हणतात आता मी करू काय? तो व्यक्ती तथागतांकडे करतो की मी आता करू काय? तथागत म्हणतात त्या माणसाकडे जा. तो माणूस, तो कोणता माणूस आहे? तो बुद्ध माणूस आहे, कारण तो शिलांचं पालन करतोय. म्हणून बुद्ध म्हणतात शिलो संपन्नो नारो सुपटिपन्नो वतिपको. त्या शिलवान माणसाकडे जा, तो तुझा मार्ग काढेल. जगात सर्वश्रेष्ठ उच्च कोटीचा व्यक्ती कोण आहे? तो बुद्ध व्यक्ती आहे, जो बुद्धांचे आचरण करतो, बुद्धांच्या मार्गावर जातोय. आपण सर्व बुद्धाच्या मार्गी आहोत. जगाला, समाजाला, कुटुंबाला आपली गरज आहे. बुद्धाने आपल्यावर जबाबदारी टाकली आहे. ह्या समस्येचं तुम्हाला निराकरण करायचं असेल तर हा माणूस आहे. जा त्या सुरेंद्र सोनटकेकडे जा. किती मोठी समस्या असेल तर समस्येचा मार्ग काढणारा तो माणूस आहे, कारण तो शीलवान आहे. शीलवान काय तो? कारण दररोज तो बुद्ध आहे. आणि बुद्धांचा प्रत्येक प्रोग्राम पहा, कोणतेही कार्यक्रम असेल, लग्न असेल, मयत असेल, काही झालं असेल तर त्रिशरणी पंचशील घेतल्या जातात. कारण त्रिरत्नाला वंदन केल्या जातं आणि पंचशिलाचं पालन करण्यासाठी प्रवृत्त होतो. त्यामुळे लोकांना माहित आहे की सर्वात जगातला श्रेष्ठ माणूस कोण असेल तर तो बुद्ध माणूस. म्हणून बुद्ध माणसाच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये त्रिशरण पंचशील का घेतल्या जातं? कारण शिलाचं बळ मजबूत आहे. शिला, जसं आपण आपल्या घराला दररोज झाडतो, घर स्वच्छ राहतं, झाडाला पाणी देतो, झाड हिरवगार राहतं, तसं सुद्धा आपल्या मनाला सुद्धा प्रशिक्षित करण्याचं एकच मार्ग बुद्धांचा आहे, तो वंदना घेणे, म्हणजे त्या गुणाचं वर्णन करणे. तसा गुणवान होण्याचा प्रयत्न करणे, त्या गुणवान होण्याच्या दिशेने जाणे. म्हणून आपण सर्व जगातले, समाजातले ज्या मार्गी जाणारे होते सर्वश्रेष्ठ माणसं आहोत. म्हणून आपली गणना बुद्धांनी त्या ह्याच्यात ठेवली. बाबासाहेबांनी आपल्याला त्या दिशेत पोहोचून दिलेलं आहे. जगात सर्वश्रेष्ठ माणूस कोण आहे? तो बुद्ध माणूस आहे. म्हणून तुमची जी गणना आहे ते जगातल्या पातळीवर गणना होईल. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला सुद्धा त्या दिशेत दिलं आणि साध्या सोप्या भाषेत आपल्याला बुद्धाचा धम्म सांगितला. बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म सांगण्याची फार मोठी कठीणाई केली नाही. कारण माझा समाज अनाडी आहे, माझ्या समाजात शोषित पीडित आहे. माझ्या समाजाला मी त्रिपिटक सांगेल, त्या त्रिपिटकामधले एवढे तिन्ही पिटक यांना कळणार नाही. साध्या सोप्या भाषेत बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञामध्ये त्यांनी काय सांगितलं की जी 8 प्रतिज्ञा नाकारून टाका, त्या तुमच्या जीवनामध्ये रसा तळाला नेणारी आहे. आणि 8 नंतर 9 पासून तर 22 पर्यंत 14 प्रतिज्ञा तुम्ही पालन करा. बाबासाहेबांनी या 22 प्रतिज्ञेमध्ये पंचशील दिलेला आहे, अष्टशील दिलेला आहे, अष्टांग मार्ग दिलेले आहे, 10 पारिमिता दिलेल्या आहेत. आणि 10 पारिमिता देऊन आपल्याला आपलं जीवन कसं जगावं यासाठी 18वी प्रतिज्ञा की प्रज्ञाशील करुणा बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून माझं जीवन चालवे. मी कसा जीवन चालवे? प्रज्ञाशील करुणा. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञाची व्याख्या केली. प्रज्ञेने ज्ञानामध्ये फरक आहे. ज्ञान म्हणजे संकलित केलेली माहिती आणि प्रज्ञा म्हणजे उपजत आलेली माहिती. विहिरीतलं पाणी काढल्यानंतर परत परत विहिरीमध्ये पाणी येतो. बाबासाहेब म्हणतात तुम्ही बुद्धिमान आहात, तुमची बुद्धी विकसित असतं. बाबासाहेबांचं साहित्य कोणतंही वाचा, साहित्य वाचल्यानंतर किंतु परंतु करण्याची, कानामात्रा करण्याची कोणाची हिंमत नाही आहे. बाबासाहेबांचं प्रत्येक साहित्य हे समाज उपयोगी आहे, कारण तो बुद्ध माणूस आहे. म्हणून ते तुमच्या आमच्यावर जबाबदारी दिली आहे की ती तुम्हाला करायची. म्हणजे प्रज्ञा कशी उपजत असतं. प्रज्ञा असून चालत नाही. तुम्ही खूप शिकले आहात, खूप डिग्री आहात, खूप मोठ्या पदावर आहात, पण आचरण ठीक नाही. दारू पिता, गंजीबा खेळता, रंडीबाजी करता, नको ते काम करता. त्याचे शिलांची गरज आहे. शिलो संपन्नो नारो सुपटिपन्नो वतिपको. तुम्ही कितीही प्रज्ञावान, कितीही पुस्तक डिग्र्या घेतल्या तर चालणार नाही. तुम्हाला तुमचा शील जपणं गरजेचं आहे. शिलांसाठी तुम्हाला सांगितलेलं की शील किती महत्वाचं आहे.
शील असून चालत नाही, तुझ्याकडे करुणा पण पाहिजे. म्हणून प्रज्ञाशील करुणा बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझं जीवन चालवेल. केवढी मोठी जबाबदारी, केवढी मोठी आपल्यावर जबाबदारी आली. एक माझं जीवन मी कसं जगलो पाहिजे, या देशाला समाजाला माझी काय गरज आहे. म्हणून बुद्ध म्हणतात, बाबासाहेब म्हणतात, आधी तू घड. आधी ती घडली आहे. जगातले आपण सर्वश्रेष्ठ माणसं आहोत, जगातले उच्च कोटीचे माणसं आहोत. आपण एक मन नेहमी ऐकतो, कुआ प्यासा कुवे के पास जाता है, प्यासा नदी के पास जाता है. ताणलेला माणूस हा नदीकडे जातो, हा विहिरीकडे जातो. परंतु आमच्यासाठी एवढं मोठं समुद्र आमच्या घरी आलं. बाबासाहेब सारखे बुद्ध जागतिक माणसाचे जागतिक पातळीचे व्यक्ती आमच्यापर्यंत आली. म्हणून आपण जगातले सर्वश्रेष्ठ माणसं. ज्या व्यक्तीला बाबासाहेब आणि बुद्ध मिळाले त्यांची अतोनात प्रगती. एकही माणूस नाही की बाबासाहेबांना बुद्धाला मांडला आणि तो रसातळाला गेला. बुद्धांच्या वाणी, बुद्धांचं आपण ऐकलं, थेरगाथा, थेरीगाथा, पट्टाचार्याची कहाणी, किसा गौतमीची कहाणी, कितीतरी अशा कहाणी आहेत की ज्या महिला रसात तळाला गेलेल्या त्या जागतिक पातळीच्या महिला झाल्या. जगभर त्यांचं नाव झालं. असं बुद्धांचा मार्ग आहे. नको इथे आपण पाहता बाबासाहेबांकडे पहा. आपण आताचीच गोष्ट 1956 पूर्वी आपण काय होतो आणि 56 नंतर आपण काय झालो. केवढा मोठा चमत्कार या विचाराने आम्हाला दिला. आमच्या जीवनात क्रांती दिली. तर इतराच्या जीवनात क्रांती का होणार नाही. कारण आम्हाला नीतिमत्ता सांगितलं, नैतिकता सांगितलं, तुमच्या बुद्धीचा विकास करण्याचा मार्ग सांगितला. जो जो समाज, जो जो माणूस त्या दिशेने गेला त्याची प्रगती झाली, त्यांची अधोगती झालेली नाही आहे. म्हणून ओबीसी समाजाला सांगायचंय की बाबासाहेबांचा विचार हे कल्याणी मार्ग आहे. या मार्गावर जो जो चालेल, आज देश, भारत देश जगाकडे पाहिलं जातं की भारताच्या प्रधानमंत्रीला भारतामध्ये लॉकडाऊन लावण्यासाठी काही वेळ नाही लागला. रात्री 8 वाजता डिक्लेअर करतो आणि कोरोनाची ती लॉकडाऊन लागतं. पण अमेरिकेच्या राष्ट्रपतीला तिथं लॉकडाऊन लावता नाही आलं. कारण का? भारताचं असं का केलं की भारतामध्ये संविधान आहे. ज्या संविधानाला कायदेशीर अर्थ आहे, त्या संविधानाने देशाला पूर्ण बांधून ठेवलेलं आहे. एक शीलवान माणूस जन्माला आल्यानंतर देशाला एका बंदिस्त बांधू शकतो. तर तुम्ही, आम्ही शीलवान आमच्या कुटुंबाला चालू शकत नाही. आम्ही आमच्या समाजाला दिशा देऊ शकत नाही. 100% आम्ही आमच्या दिशा देऊ शकतो. म्हणून जगातली माणसं म्हणतात, ह्या भारत देश एवढा, या देशांमध्ये महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, सोने चांदीची किंमत वाढत आहे, या देशांमध्ये कोणता बंड दिसत नाही, कोणत्या प्रकारची घटना घडल्या दिसत नाही. कारण या देशातली लोकांना बंदिस्त करण्याचं काम, एकजुटीत ठेवण्याचं काम या शीलवान माणसांनी केलं. जे शीलवान माणूस शिलाचा जपणूक केला, शिलाची वागणूक केली, तर तो देशाला सुद्धा एका बंदिस्त बांधू शकतो. म्हणून तुम्हाला या शिलांचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत जावं हीच इच्छा आहे. आपण या ठिकाणी आज का आलो आहोत? कारण झुटा पैसा रूटा भाई समय समय पर काम आहे. आमचे आडोशी पडोशी आमचे बंधू राहतात, परंतु ते कोणत्या अडचणीमध्ये, काय अडचण आहेत? कोणाची आरोग्याची अडचण आहेत का? पैशाची अडचण आहेत का? कुटुंबिक कल आहेत का? काय अडचणी आहेत आम्हाला कळणारच नाही. म्हणून आमच्या भावाला आमच्या पर्यंत ते पोहोचली पाहिजे किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे, हाच त्या मधला हेतू आहे. धम्म आपल्या दारी आणण्याचा मागे एकच हेतू आहे की आपण आपल्या धम्म बांधवाच्या घरी गेलो पाहिजे. आज आपण ज्यांच्या घरी आलो आहोत, किती सुखी संपन्न कुटुंब आहे. जशा प्रकारे घराची ठेवण आहे तशाच प्रकारे आचरणाची ठेवण आहे. हेच आपल्याला इतरांना सांगायचं आहे की ज्या घरांमध्ये फाटकी गोधडी, फाटका कपडा, फाटका माणूस आज सुटापुटात आला, टाटा माटात आला, का केलं? असं कोणतं मार्ग स्वीकारला? असं कोणता बदल झाला? काही लोकांचा विचार असतो की ह्या लोकांची प्रगती झाली ती आरक्षणामुळे झाली. वारंवार लोक सांगतात की ह्या लोकांना आरक्षण मिळालं. जर आरक्षण मिळालं असं म्हणता येईल तर आपल्यामध्ये स्वीपर आहेत, बाकीच्या दुसऱ्या मांग जाती ज्या आहेत, बाकीच्या 59 जातीपैकी एक जात जर सोडली तर 58 जाती त्याच धर्मात आहेत, त्याच धर्माचे पालन करतात. ओबीसी त्याच धर्माचे पालन करतात, आदिवासी त्याच धर्माचे पालन करतात. एवढा धर्म, एवढा सुखी संपन्न असलेल्या धर्मातील लोकांची प्रगती पहा आणि जे बुद्धी विकासाच्या मार्गावर चाललेली त्यांची प्रगती पहा. म्हणजे आज आम्ही जे काही ती जात सोडली, एका विचाराला स्वीकारलं
त्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल झाला. आज आमची महिला समोर उभी झाली आणि त्या समाजातल्या त्या जातीतल्या महिलांना जर उभं केलं तर दोघांमधले आपल्याला खूप मोठा डिफरन्स दिसेल. कारण काय झालं की आम्हाला अतदीप भाव म्हटलेला आहे. आमचा जो गुरु आहे, आमचा जो आदर्श आहे, आमच्या आदर्शाने सांगितलं नाही मला फुल वा, मला उदबत्ती दे, मला हे काही नको. हे प्रतीक आपण आपल्या समजण्यासाठी आहे. आपण ही मेणबत्ती का लावली? मेणबत्ती याचा प्रतीक आहे की तुमचं जीवन असं असावं, लोकांना प्रज्वलित करणार, स्वतः जळायचं आणि इतरांना प्रज्वलित करायचं. उदबत्ती का लावली? स्वतः सुगंध भरायचं, इतराला सुगंधित करायचं. आपलं जीवन तसंच असलं पाहिजे, शील संपन्न असलं. फुल का वाहली? फुलांसारखं जीवन तुमचं असलं पाहिजे. सकाळी मस्त टवटवीत राहतं, दुपारी राहतं आणि सायंकाळी मुरझून जातं. हे जीवन तसंच आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या आदर्शाचे प्रत्येक लावलेली प्रतीक आहे. बुद्धांच्या प्रकारे आपण 3 पूजा केल्या जातात. एक बुद्ध पूजा म्हणजे गुणांची पूजा. आपण गुणवान कसे व्हावं, आपल्या गुणांना कसं पुढे जाता येईल. अंतरपूजा, बाह्य पूजा, गुणपूजा. बुद्धांनी म्हटलं हे बाह्यची पूजा, अंतपूजा, बाह्य पूजा सांगू नका, तुमच्या आतली पूजा करा. तुम्ही स्वतःला माणूस म्हणून घडा आणि माणूस म्हणून घडण्याचा आदर्श आपल्यासमोर बाबासाहेब बुद्ध आहे. म्हणून सर्वांची जबाबदारी आहे की माझ्यासारखा माझा भाऊ तयार झाला. मी दुःखमुक्त झालो, माझा भाऊ पण दुःखमुक्त झाला पाहिजे. माझी बहीण दुःखमुक्त झाली पाहिजे. माझ्या बहिणी, माझ्या भावाच्या कुटुंबांमध्ये कल निर्माण होऊ नये. आणि जर कल तिथं असेल तर तिथं बुद्ध नसेल. त्या घरांमध्ये बुद्ध नसेल, ज्या घरांमध्ये बुद्ध नाही त्या घरांमध्ये कल आहे. रात्री कल, दिवसा कल, जेव्हा पाहिजे तेव्हा कलांच्याच गोष्टी असतात. म्हणून आम्हाला ही पेरणी करायची आहे की ज्या कलांनी, ज्या विचारांनी आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झाला, तोच विचार आमच्या बांधवांकडे आम्हाला न्यायचा आहे. म्हणून आम्ही आमच्या जे आमचे बाबासाहेब बुद्धाला मांडणारी माणसं आहेत, बाबासाहेब, आम्ही रामटेके खोबराकडे अशा आडनावं घेतलेली नाहीत. आमचा मुळात ज्यांच्याकडे बाबासाहेब बुद्धांचा फोटो आहे, जे बाबासाहेब बुद्धांना मानतात, त्यामुळे कोणी जात नाही, पात नाही, धर्म नाही, त्या व्यक्तीच्या घरी जायचं, त्याला आपला बंधू बनवायचं, आपण त्याचे बंधू व्हायचे, हाच आमचा हेतू आहे. दुसऱ्या मागचा हेतू नाही. म्हणून आपण सर्व धम्म बांधव आज आपण त्यांच्या घरी आलो. त्यांच्या घरातली रूपरेषा काय, ते लोक काय करतात, त्यांचा आपल्याशी परिचय व्हावा, आपला सुद्धा त्यांच्याशी परिचय व्हावा. मी मागील वेळेस सर्वांना सांगितलं की सर्वांनी आणताना एक पेन आणि आपला रजिस्टर, छोटासा एक डायरी आणायची, प्रत्येकाचा नंबर लिहून घ्यायचं. कारण आपण एकाच्या आपशी, एखाद्या नात्यागोत्यात राहू, कुठेतरी आपल्या जवळची नाती येऊ शकतात, किती दिवसांनी आपल्या भेटी झालेली असतात. त्यामुळे आपल्या त्या भेटीला उजाळा मिळतं, नवं नातं निर्माण होतं, नवीन गोष्टीला प्रेरणा मिळतं. म्हणून अशा नवीन गोष्टी, नवीन विचार, प्रेरणा होण्यासाठी आपण सर्वांनी आज ज्यांच्या घरी आलो त्यांचा नंबर आपण लिहून घ्यावं. या ठिकाणी आज जी माणसं आली ती साधी माणसं नाही आहेत, ही मोठी मोठी पदं भूसवलेली माणसं आहेत. हे माणसं आपल्या घरी येणं योगच आहे, सहजतेची गोष्ट नाही. कोणाला कोणत्या घरी सहज जायला वेळ नाही. पण धम्म या नात्याने धम्म घेऊन सोबत आली. कोणी उद्देशाने, त्यांचा असा उद्देश नाही की मला इथं काही मिळावं, माझा धम्म इतरांना द्यायचा आहे. बुद्ध म्हणतो तुम्ही देत राहा. बुद्धाला एक प्रश्न केला, तथागताला विचारलं, तथागत सर्वात धनवान कोण आहे? कोणी धनवान कोणा, सर्वात धनवान कोणाला म्हणायचं? तर तथागत म्हणाले की तथागत स्मित हास्य नाही. धनवान त्याला म्हणायचं की जो आपल्या कुटुंबाला, नवरा बायकोला, जे कुटुंबाला पुरेल एवढं अन्न कमवतोय, लोकांच्या सेवेसाठी तो कामात येतो आहे. जेवढी संपत्ती लोकाला, समाजाला, कुटुंबाला, आईवडिलांच्या सेवेमध्ये, मुलांच्या शिक्षणामध्ये दिल्या जातं, तो समाजातला सर्वात मोठा धन. धनवान माणूस होण्यासाठी तुम्हाला दानपारमिता पण करणे, तुम्हाला समाजात जाण्यासाठी बुद्धाने सांगितलं मार्गाने, म्हणून जगामध्ये विश्वगुरु होणारा माणूस एकमेव आहे तो बुद्ध. आणि असं बुद्ध कुटुंबाच्या घरी आपण आलो आहोत. म्हणून आपली सर्वांना त्यांचा परिचय व्हावं, त्यांच्या कुटुंबातली माणसांनी त्यांनी स्वतःहून आपला परिचय द्यावं की आज ही विशेष मंडळी आपल्या घरी आली आहे. त्यांनी आपल्या घरी येऊन त्यांचं जे काही आहे त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. अशी माणसं आपल्या घरी आलीत म्हणून आपण त्याचा सन्मान करू. आणि आम्ही अपेक्षा करतो की आपण सर्व आपला परिचय सर्वांना द्यावं. मी सुरेंद्र वांगडे करतो. माझा प्रॉपर अकोला, ते जवळपास 1991 पासून आणि मी NMCला ड्रायव्हर पण म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जॉबला होतो NMCमध्ये. 2018ला रिटायर होतो. माझी पत्नी आहे
या हे सर फोटो काय उभे राहा आणि 25 दुप्पट हे सर्वांचं रेकॉर्डिंग होत आहे, लक्षात घ्यावा. तुमचं सर्व रेकॉर्डिंग ऐतिहासिक होणार आहे, हे लक्षात घ्या. ह्याच्यातून बोलताना ऐकताना थोडंसं माझ्या पत्नी शांताबाई सुरेंद्र साठके आवाज आणि माझी मुलगी आहे. हॅलो, माझी मुलगी आहे स्नेहा. ही आहे डॉक्टर एलेक्सिस हॉस्पिटलला जाऊ आहे. परिचित प्रत्येकाने आपापला परिचय घ्या. तुमचा आपापला परिचय असे तिकडे आवाज काय कोणत्या हॉस्पिटलला काय करतात, कोणाला काही गरज पडली तर तुम्हाला माहित पाहिजे. मॅक्स हॉस्पिटलला आरएमओ म्हणून आहे. मी गुरुदेव नंदेश्वर, बँक ऑफ बडोदाला सिनियर मॅनेजर म्हणून आहे. मी रायपूरला आहे पोस्टेड सध्या आणि येणं जाणं असते घरी. ठीक, सगळ्यांना जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. हॅलो, जय भीम. मी कांता सोनटक्के. हो, मी गृहिणी आहे. माझा मुलगा पुण्याला असतो, राहायला आहे पुढे. अतिशय चांगला आहे. ज्यांच्या घरी जे लोक मजुरीला जाणारे, यांची कुटुंबिक जी पार्श्वभूमी आजोबा असेल, आज त्यांच्या घरांमध्ये एक इंजिनियर एक डॉक्टर आहे. डॉक्टर इंजिनियर पाहण्यासाठी आपण दुसऱ्यांच्या घरी जात होतो. ती बाई आमची बाई देवळात जायची. देवळात झाल्यानंतर देवाला म्हणायची, देव बाप्पा काहीतरी कर, आमची परिस्थिती बदलून टाक. बदलव बाबा. उपास करतो, तापास करतो, टाळ मृदंग ठोकते, त्याच्या मागं जातो. पण देवानं काही ऐकलं नाही. बाबासाहेब नावाचा प्राणी उभा होता, त्यांनी तुमचं त्या आजीचं म्हणणं ऐकलं. आजी काय म्हणत होत्या तिथं तुम्ही? त्या देवाला म्हणतात, मी सांगतो त्या देवळाचा. कोणता देऊळ बापू? तुमच्या पोराला शाळेत पाठव. शाळेत पाठव, पैसे लागन ना जी? पैसे तर नाही ना. त्याची चिंता करू नको, मी त्याची व्यवस्था केली आहे. आजीनं बाबासाहेबाचं ऐकलं, पोराला शाळेत पाठवलं. पोरगा 10वी पास झाला. आता 10वी पास झाल्यानंतर त्याला कॉलेजला शिकवायचं. आता मोठी अडचण, पुन्हा बाबासाहेबाकडे गेली. आता तर म्हणत होता शिक्षक म्हणून, आता पुढचं शिक्षण कसं? बाबासाहेब म्हणाले, चिंता करू नको, 10वी पास झाल्यानं मी त्याची व्यवस्था केली आहे. स्कॉलरशिप आम्हाला जसं 10वी पास झालो तशी स्कॉलरशिप मिळायला सुरुवात झाली. स्कॉलरशिप मिळवण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतं, परीक्षेला बसावं लागतं, त्यात पास व्हावं लागतं. सरसकट बाबासाहेबांनी आम्हाला 10वी पास झाल्यानंतर परीक्षेची व्यवस्था केली. ग्रॅज्युएट झाला पोरगा. पुढे आणखी शिकायचंय, MA झाला. पुढे आणखी शिकायचंय, PhD करायला लागला. पुढे शिकायचंय, विदेशात जायची व्यवस्था केली. आता जेवढं शिक्षण लागतं तेवढं घे. आता तुला देशात यायचं का? यायचं असेल तर सांग, नोकरी करायची, कोणती करायची? IPS, IAS, IFS. त्या सर्व पद आपल्यासाठी राखून ठेवल्या. म्हणून आपण तिथे आल्याबरोबर आज आपल्या डॉक्टर, इंजिनियर, वकील झालो. म्हणजे म्हणून म्हणतात, किती संत यायले, किती संत जावले, कोणी आमच्या नवसाला नाही पावलं. आमची म्हातारीच्या देवळात जात होती. किती संत यायले, किती देव पावले, कोणी देव आमच्या नवसाला नाही पावलं. एक भीम जन्माला माती गोट्याला, पेन धावला कोटी कोटी, कर्माची फळी उजळली भीमा तुझ्या जन्मापुढे. आमच्या जीवनाला मोठी कलाटणी देणारा विचार बाबासाहेबांनी दिला. आणि जे बाबासाहेबांच्या दिशेने जी माणसं गेली, म्हणून आज आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झाला. आमची पोरं डॉक्टर झाली, आमची पोरं इंजिनियर झाली. ज्या ठिकाणी आम्हाला बसायला जागा नव्हती त्याच्या विशेष पदावर जाऊन बसली. ही मोठी क्रांती बाबासाहेबांच्या विचाराची. म्हणून आम्हाला आमच्या या देशाचे आम्ही पाईक आहोत, ते देशाचे नाईक आहोत. म्हणून आज ज्या घरी आलो आपण त्या घरांमधली माणसं आज उच्च पदावरची माणसं, फाटके तुटके गोधडीतली नाही आहेत. असं का बदल झालं?
कारण त्यातला जी आजी जे मानत होते देवाला सोडायला लावलं. आजीनं देव सोडला. सोडल्यामुळे आजीचा पैसा वाचला, आजीचा वेळ वाचला. देव टाळ मृदंग ठोकत होती ते बंद केलं. आणि आजी काय म्हणते, बाबा शाळा शिक, अभ्यास कर. पहिले अभ्यास नंतर जेवण, पहिले अभ्यास नंतर जेवण. म्हणून काय झालं, म्हणून एक कवी काय म्हणतो, पूर्वीचे महाराजचे बौद्ध ते मानत होते देव, तेव्हा त्यांना मिळत नव्हती भाकर. पूर्वीचे महाराजचे बौद्ध मानत होते देव, तेव्हा मिळत नव्हती भाकर. नाकारला देव त्यांच्याकडे पुरणपोळीचा पाहुणचार. पूर्वीचे महाराजचे बौद्ध मानत होते देव, तेव्हा चालत होती ढोर. त्यांनी नाकारला देव त्यांच्याकडे डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे ऑफिसर. हा बरं, हेच आदर्श समाजाला द्यायचा आहे. ज्या देवाला तुम्ही कल्पित करता, देवाला रात्रदिवस बसता, आम्ही त्याला काहीच मानत नाही, तरी आम्ही सुटा बुटा थाटा माटात गाडी मोड्या घाड्यात आलो. आणि तुम्ही मानता तिथंच आहे. सांगितलं ना तुम्हाला, एकाच जातीनं ती धर्म सोडला. म्हणून या धर्म व्यवस्थेतील लोकांना राग आपला काय, बाबासाहेब बुद्धाचा राग काय. कारण बाबासाहेब बुद्ध आल्यामुळे देव गेला. देव गेल्यामुळे नैवेद्य, पूजापाती, सत्यनारायण, हे नारायण, ते नारायण सर्वच गेलं. त्यामुळे त्यांची रोजीरोटी गेली. आणि रोजीरोटी गेल्यानंतर तुमचा राग करतीलच ना. स्वीपर किती असला तरी, स्वीपर जरी तो कोणतंही खालचं काम करते, तरी त्याच्या घरी जाऊन तो सत्यनारायण करते, कारण पैसे भेटते. बाकीचे काही करत असेल, बाकी जातीचे काही करत असेल, पण 2 पैसा तिथं भेटते. याच्या घरी तर चालतच नाही. कारण बाबासाहेबांनी आपल्याला 8वी प्रतिज्ञा दिली. 8वी प्रतिज्ञा काही काय, कोणताही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. आमचा माणूस गरीब असेल, झोपडीत असेल, काही करत असेल, पण आपल्या घरी ब्राह्मण दिसत नाही. ज्याच्या घरी तो दिसला तो रस्ता तळाला गेला. पण देशाच्या समाजाची स्थिती तशीच आहे. म्हणून असा समाज, असे लोक घडू नये म्हणून त्याची निगराणी आपल्यावर जास्त आहे. म्हणून आपण आपल्या कोणत्याही गोष्टी करत असताना, शिलांचा कोणती आचरण करत असताना आपल्याकडून असं दुर्गती होणार नाही, कार्य होणार नाही, ही आपण काळजी घेणे. कारण शत्रू आपल्यावर टपलेले आहेत. कारण आपण अनपेड पोलीस होतो. बिना पैसे न देता त्यासाठी धावून जाणारे, न करणारे, अशा प्रकारचे कितीतरी वेगळ्याची कहाणी बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे. यातून मुक्त होण्याचं काम आपण या ठिकाणी करण्याचं काम करतोय. आपला एकच हेतू, आपल्या बंधवाची ओळखी व्हावी. आता आपला परिचय, सरांचा परिचय आपल्याशी झाला, आपलाही परिचय त्यांच्याशी व्हावा म्हणून प्रत्येकाने आपापला परिचय त्यांना देणे आहे. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. मी हायकोर्टाला वकील म्हणून प्रॅक्टिस करतोय, विज्ञान नगरमध्ये राहतोय. मी 2006ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर 2016 पासून दरवर्षी चलो ओबीसी धम्म केरो अशा प्रकारे आपल्याला ओबीसी धम्म दीक्षेचा पॉम्पलेट आता सर्वांना मिळाला असेल, तर दरवर्षी आपण 25 डिसेंबरला धम्म दीक्षेचा कार्यक्रम घेतोय. कारण त्या दिवशी बाबासाहेबांनी त्या ग्रंथाला जाळलं, त्यातून तुम्हाला मुक्त केलं. परत त्या ग्रंथात आपण जाऊ नये, ती आठवण ठेवावी म्हणून आपण 25 डिसेंबरला ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम येतो. ओबीसी हा मुळातला ओरिजिनल बुद्धिस्टच आहे, मूळ बुद्धिस्टच आहे. म्हणून त्याला ती आठवण करून देण्यासाठी दरवर्षी आम्ही 25 डिसेंबरला ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम करतो. आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी, मित्रांना सांगावी. कारण झुटा पैसा रूटा बाई, समय समय पर काम आहे. आपण एक दुसऱ्याच्या हित वाहक आहोत, कामाला येणारी माणसं म्हणून सर्वांना आमंत्रित पण करतो. आणि माझा परिचय मी सांगतो. बुद्ध माणसं, बुद्ध महिला, आमची कोणती पटापट बोलली पाहिजे. त्याला बोल, तुझा परिचय दे. हा, आजोबा मागे वाटतो, ती बोलते. बोल बोल, परिचय दे. जय भीम. नाव सांग. जय भीम. शाळेचं नाव सांग.